ऑपरेशन्स हे कसे मुंबई आणि न्यू मुंबई या भागामध्ये आपल्याला आपल्या एअरपोर्टच्या विसिनिटीत आणता येतील त्या दृष्टीनं खूप सकारात्मक चर्चा त्यांच्याशी झाली आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्टचा जो इव्हेंट आहे AI टूर, त्याच्यामध्ये आज श्री सत्या नडेला यांचे कीनोट ॲड्रेस होता, त्याला मी उपस्थित होतो. त्या कीनोट ॲड्रेसमध्ये त्यांनी महाराष्ट्रासोबत एक जो काही आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे क्राईम AIOS, त्या प्लॅटफॉर्मची फिल्म देखील दाखवली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशा प्रकारे आपण क्राईम कंट्रोल करू शकतो याचं जे महाराष्ट्राने उदाहरण तयार केलं आहे मायक्रोसॉफ्टसोबत, ते शोकेस करण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यांच्याशी माझी 1-on-1 मीटिंग देखील झाली आणि त्या बैठकीत इतरही क्षेत्रांमध्ये आपल्याला AI कसा त्या ठिकाणी यूज करता येईल आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासोबत AI को पायलट्स कसे तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली. विशेषतः सर्व्हिस डिलिव्हरी असेल, हेल्थ केअर असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं को पायलट्स तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली. आपल्याला कल्पना आहे की नुकतंच माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटून त्यांनी आजपर्यंतची मायक्रोसॉफ्टची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट घोषित केली आहे, जवळपास $17 बिलियन. मी त्यांना हे सांगितलं की त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण महाराष्ट्राचा विचार करावा आणि त्यांनी देखील सांगितलं की निश्चितपणे आम्ही जे काही वेगवेगळे ठिकाणांचा विचार करतोय त्यात एक महाराष्ट्र अतिशय प्रामुख्यानं आहे. आत्ता देखील त्यांची बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्येच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि AIचं एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल अशा पद्धतीनं चर्चा झालेली आहे, जी अतिशय सकारात्मक आहे. सर, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की क्राईमसाठी विशेष करून याचा मोठा फायदा होतोय, सायबर गुन्हे गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले पाहायला, त्यामुळे त्याच्यासाठी कशा पद्धतीने आपण आता जे मार्वल तयार केलेलं आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जसं आता इथे मायक्रोसॉफ्टच्या याच्यात एक खाली त्या संदर्भात आपण एक हे देखील लावलेलं आहे, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देखील लावलेलं आहे. हे असं टूल आपण तयार केलं आहे की सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईममध्ये इतकं फास्ट डिटेक्शन होतं, ज्या डिटेक्शनला तुम्हाला 3-3, 4-4 महिने लागायचे ते 24 तासात होत आहे आणि त्यातनं लोकांचे पैसे वाचतायत. आपण गुन्हेगारांना अटक करतोय, प्रिव्हेंटिव्ह देखील आपण करू शकतोय, आपण एक प्रकारे प्रिडिक्टिव्ह देखील करू शकतोय. मला असं वाटतं की क्राईमचं जे काही आज बदललेलं स्वरूप आहे सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईम, त्याच्यात हे अत्यंत महत्वाचं आहे. दुसरीकडे जर बघितलं असेल तर तुम्ही ज्या पद्धतीने मुंबईमध्ये एक प्रोजेक्ट येणार आहे, पण महाराष्ट्रातल्या दुसऱ्या आणखी कुठल्या भागांमध्ये अशा पद्धतीचा प्रोजेक्ट असणार? आता GCCचं जे रेव्होल्युशन आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई आणि पुण्यात आपण कॅच करणार आहोत किंवा मुंबई पुणे जो कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये आपण कॅच करणार आहोत आणि त्याच्यानंतर ते Tier 2 सिटीजमध्ये जाईल. जी, जिस तरीके से आज GCC को लेकर के एक बड़ा, it will be more than $1 billion. Most exciting part is that for the first time in Asia or probably in the world, they will be constructing property worth 2 million square feet, and the most exciting thing will be it will host 15,000 people, direct jobs for 15,000 people and indirect jobs for 30,000 people. So one single project will actually create 45,000 jobs. जिस तरीके से आज कई सारे CEO से आपकी मुलाकात हुई और खास करके GCC को लेकर बड़ा इन्वेस्टमेंट का भी यहाँ आज तय हुआ है. देखिए, आज कुछ बहुत महत्वपूर्ण फैसले हमारे हुए हैं. विशेष रूप से ब्रुकफील्ड के साथ हम लोगों ने आज जो एक फैसला लिया है उसमें ब्रुकफील्ड ये करीब 20 लाख स्क्वायर फुट एक GCC तैयार कर रहा है. ये एशिया की सबसे बड़ी और शायद दुनिया की भी सबसे बड़ी GCC होगी. इसमें करीब 15,000 लोगों को डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिलेगा और